मित्रांनो, वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली ओ कॅप्टन, माय कॅप्टन ही एक सुंदर कविता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्यासाठी जो कायदा केला होता, त्यामुळे अमेरिकेमधील उत्तर आणि दक्षिण राज्यांमध्ये यादवी युद्ध झाले होते. शेवटी गुलामगिरी नष्ट करण्यासाठी लढणाऱ्या उत्तरेकडील राज्यांचा विजय झाला व गुलामगिरी प्रथा चालू ठेवण्यासाठी लढणाऱ्या कट्टरपंथी दक्षिणेकडील राज्यांचा पराभव झाला. पण यासाठी मात्र खूप मोठी किंमत चुकवावी लागली. ती किंमत म्हणजे अब्राहम लिंकन यांची हत्या करण्यात आली. कॅप्टन, माय कॅप्टन, अवर फेअरफुल ट्रिप इज डन. मित्रांनो, या कवितेत कवी एका नाविकाच्या भूमिकेत असून तो त्याच्या कॅप्टनला म्हणजे अब्राहम लिंकनला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. अब्राहम लिंकन निस्तेज आणि निश्चल होऊन डेकवर पडला आहे. तो सांगत आहे, माझ्या कर्णधारा जागा हो, बघ, आपला भयानक प्रवास संपलेला आहे. म्हणजे गुलामगिरी नष्ट करण्यासाठी अमेरिकामधील उत्तर आणि दक्षिण राज्यांमधील यादवी युद्ध संपले आहे. द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॅट. ज्या प्रश्नावरून देशाचे 2 तुकडे होत होते, ते तुकडे होऊ नये, देश अखंडित राहावा आणि गुलामगिरीची प्रथा पण नष्ट व्हावी, म्हणून अब्राहम लिंकन यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध लढले गेले. कवी कर्णधाराला सांगत आहे की आपल्या जहाजाने म्हणजे आपल्या देशाने, अमेरिकेने या खडतर प्रवासातील सर्व संकटांचा सामना यशस्वीपणे केला आहे. द प्राइज वी सॉट इज वन. गुलामगिरी नष्ट करण्याचे जे स्वप्न अब्राहम लिंकन यांनी पाहिले होते, ते स्वप्न साकार झाले आहे. गुलामगिरी नष्ट करण्यासाठी लढणाऱ्या उत्तरेकडील राज्यांचा विजय झाला असून गुलामगिरी प्रथा चालू ठेवण्यासाठी लढणाऱ्या कट्टरपंथी दक्षिणेकडील राज्यांचा पराभव झाला आहे. द पोर्ट इज नियर, द बेल्स आय हिअर, द पीपल ऑल एक्झल्टिंग. कवी कर्णधाराला सांगत आहे की किनारा खूपच समीप आहे, आपण आपल्या लक्ष्याच्या खूपच जवळ आहोत. समुद्रकिनारी लोक आनंद उत्सव साजरा करत आहे. ते घंटानाद करत आहेत. ते नाचत आहेत. While follow eyes the steady keel, the vessel grim and daring. 4 ते 5 वर्षे हे यादवी युद्ध चालले होते. यामध्ये 65,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. जानमालाचे अतोनात नुकसान झाले. संपूर्ण देश थकले आहे, पण असे असले तरी देशाचे धैर्य अबाधित आहे. देश आपल्या ध्येयापासून तसूभरही मागे हटला नाही. But oh heart, 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 oh the bleeding drops of rain, where on the deck my captain lies, fallen cold and dead. कवी आपल्या कर्णधाराला हाका मारत आहे. त्याला उठविण्याचा प्रयत्न करत आहे. पण कर्णधाराकडून प्रतिसाद मिळत नाही. तो पाहत आहे की जिथे त्याचा कॅप्टन पडला आहे, तिथे रक्तस्राव झालेला आहे. त्याचे शरीर थंड झाले आहे आणि त्याचा मृत्यू झाला आहे. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, राइज अप अँड हिअर द बेल. राइज अप फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग, फॉर यू द ब्युगल ट्रिल्स. कर्णधाराचे शरीर थंड पडले आहे, अर्थात त्याचा मृत्यू झाला आहे. पण हे सत्य कवीचे मन स्वीकारायला तयार नाही. निस्तेज पडलेल्या आपल्या कॅप्टनला कवी मोठ्या काकुळतीने हाका मारत आहे. त्याला सांगत आहे, उठ माझ्या कर्णधारा, उठ, समुद्रकिनारी लोक जमले आहे. ते तुझ्यासाठी घंटानाद करत आहे. ते आनंदाने विजयी पताका फडकवत आहे. ते तुझ्यासाठी बिगुल वाजवत आहे, तुतारी वाजवत आहे. फॉर यू बुकेस अँड रिब्बन्डी रेट्स, फॉर यू द शोर्ज क्राउडिंग. लोकांनी तुझ्यासाठी काठावर गर्दी केली आहे. ते तुझ्या अभिनंदनासाठी हारतुरे, पुष्पगुच्छ घेऊन आले आहे. फितीने बांधलेली भक्तीची फुले घेऊन ते तुझ्या स्वागतासाठी उभे आहेत. ए कर्णधारा,
उठ ए माझ्या कर्णधारा, उठणारे बघ ना, संपूर्ण देश तुझ्यासाठी जमला आहे. फॉर यू दे कॉल द स्वेइंग मास, देर ईगर फेसेस टर्निंग. तुझ्यासाठी त्यांचा जल्लोष चालू आहे. ते आनंदोत्सव करत आहे. ते आनंदाने डोलत आहेत. ते नाचत आहेत. ते गात आहेत. ते तुला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ते तुझे स्वागत करण्यासाठी, तुझे अभिनंदन करण्यासाठी उत्सुक आहेत. हिअर कॅप्टन. डिअर फादर. This arm beneath your head, it is some dream that on the deck you have fallen cold and dead. पण कर्णधार, देशाचा पितामह म्हणजे अब्राहम लिंकन प्रतिसाद देत नाही. तो डेकवर कोसळलेला आहे. त्याचा हात त्याच्या डोक्याखाली आहे. संपूर्ण शरीर रक्ताळलेले आहे. तो निश्चल व शांत आहे. तो गतप्राण झालेला आहे. कवी हे सत्य मानायला तयार नाही. त्याला वाटते की हे एक वाईट स्वप्न आहे. माय कॅप्टन डज नॉट आन्सर. हिज लिप्स आर पेल अँड स्टिल. माय फादर डज नॉट फील माय आर्म. ही हॅज नो पल्स नोर विल. निस्तेज पडलेल्या आपल्या कॅप्टनला कवी मोठ्या काकुळतीने हाका मारत आहे. त्याला उठवत आहे. पण कर्णधाराकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्याचे ओठ निस्तेज झालेले आहे. शरीर शांत आणि थंड पडलेले आहे. कवीच्या स्पर्शाची जाणीव त्याला होत नाही, कारण त्याने या जगाचा निरोप घेतलेला आहे. द शिप इज अँकर्ड सेफ अँड साऊंड. इट्स वोएज क्लोज्ड अँड डन. फ्रॉम फेअरफुल ट्रिप द विक्टर शिप कम्स इन विथ ऑब्जेक्ट वन. अखेर हे भयानक यादवी युद्ध संपले. अनेक वर्षे हे यादवी युद्ध चालले होते. यामध्ये 65,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. जानमालाचे अतोनात नुकसान झाले असले तरी देशाचे अखंडत्व अबाधित राखण्यात यश आले आहे. गुलामगिरी नष्ट करण्यासाठी लढणाऱ्या उत्तरेकडील राज्यांचा विजय झाला तर गुलामगिरी प्रथा चालू ठेवण्यासाठी लढणाऱ्या कट्टरपंथी दक्षिणेकडील राज्यांचा पराभव झाला. एक्सल्ट, ओ शोर्ज, अँड रिंग, ओ बेल्स. बट आय, विथ मोर्नफुल ट्रेड, वॉक द डेक माय कॅप्टन लाईज, फॉलन कोल्ड अँड डेड. शेवटी कवी हे सत्य स्वीकारतो की अब्राहम लिंकन यांची हत्या झालेली आहे. म्हणून तो सांगत आहे की मी शोकाकुल होऊन जहाजावरून जात आहे. पण किनाऱ्यावर जमलेल्या लोकांनो, तुम्ही घंटानाद चालू ठेवा, आनंदोत्सव साजरा करत रहा. तुम्ही विजयी पताका फडकवत रहा, कारण गुलामगिरी नष्ट करण्याचे जे स्वप्न अब्राहम लिंकन यांनी पाहिले होते, ते स्वप्न साकार झाले आहे व देश अखंडत्व अबाधित राहिले आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल.